भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती। अभूतपूर्व तणाव होता आणि अचानकच 10 मे रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाची घोषणा अमेरिकेतून झाली आणि 140 कोटीपेक्षा जास्त भारतीयांच्या मनात अनेक प्रश्नही निर्माण झाले। अचानक हा सीजफायर का झाला असे प्रश्न अनेकांच्या मनात घोंगावत असताना या संदर्भात एअर वाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर आपल्याला या सीजफायर मागची कहाणी आणि त्याचे कारण सांगणार आहेत। सर, अचानक हा सीजफायर झाला आणि लोकांच्या मनामध्ये प्रश्नांचा काहूर उठतोय की नेमकं असं का झालं, काय घडलंय? याची गोष्ट आहे की हो, अचानक तर नक्कीच झालं, पण यात एक समजायला पाहिजे की वर जितके लोक आहेत, म्हणजे जे गव्हर्नमेंटचे उच्च अधिकारी काय, त्यांच्यावर काय काय गोष्टींचा प्रभाव पडतो आहे, कुठून कुठून त्यांना प्रेशर्स येत आहेत, कुठून काय होत आहे आणि कशा हालचाली होत आहेत, या आपल्यासारख्या सामान्य माणसांना साधारणतः कळत नाही। जो हा इम्बॅलन्स होत होता की त्यांचा पडला भारी आपला पडला भारी, त्यांचा पडला भारी आपला पडला भारी, त्यानंतर त्यांनी ड्रोन्सने अटॅक केला, आपण ड्रोनने अटॅक केल्या, बऱ्याच एअरफील्ड आपण घेतल्या, तर त्यामुळे आपण विचार केला असेल की किती दिवस आपण, त्यांनी विचार केला असेल किती दिवस आपण, त्यामुळे त्यांचं संपुष्टात आलं। मी तुमच्या चॅनलला बोलताना बरेचदा सांगितलं की 48 ते 72 तास, आणि तसंच ते झालं। त्यांनी हात वर केले आणि आपण का मानलं इतक्या लवकर, त्याचं याच्यातही कारण दडलेलं असू शकतं। कारण फॉग ऑफ वॉरमध्ये तुम्हाला हे कळत नाही की किती तुमचा पडला भारी आहे, तुमची काय स्थिती आहे। तर पहिलं कारण हे। दुसरं, पाकिस्तानमध्ये जे आंतरिक काय म्हणता येईल त्याला, जवळजवळ म्हणजे कलहच होतो आहे, आंतरिक कलह बरा शब्द आहे त्याच्यासाठी। तर या कलहात बलुचिस्तान सर्वात वर आहे, हे तुमच्या लक्षात येईल। 8 तारखेला, 9 तारखेला, 10 तारखेला त्यांनी बरेच हल्ले केले, आणि ही गोष्ट नक्की, म्हणजे यात काही सिक्युरिटी वगैरे काही नाही आहे की आपल्यात भारत आणि पाकिस्तानमधल्या या चकमकीत पाकिस्तान व्यस्त आहे हे पाहूनच त्यांनी केलं, कोणालाही कळेल, याच्यात काही विशेष नाही। तसंच पख्तूनमध्ये ते आहे। दुसरं म्हणजे त्यांच्या लष्करामध्ये तितकं सामंजस्य नव्हतं, चीफच्या गोष्टी होत्या, किती खऱ्या खोट्या परत तो प्रश्न राहतोच, पण काहीतरी धुमसत होतं, कारण हे आत्ता नव्हतं, 1-1.5 वर्षापासून हे चाललं आहे, त्यामुळे ते जरा ऑथेंटिक वाटण्याची शक्यता आहे आणि आहेही। तर या सगळ्या गोष्टींमुळे, तिथे आंतरिक कलहामुळे त्यांचं विभाजन किंवा सगळे वेगवेगळं होण्याची शक्यता खूप होती। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जिओ पॉलिटिकली लक्षात ठेवली पाहिजे आपल्या प्रेक्षकांनी, की शेजारी तुमचा असा त्याचा संपूर्ण विध्वंस हा तुमच्यासाठी सुद्धा चांगला नसतो, त्याला फेल्ड स्टेट म्हणतात। आणि सगळ्यांनी सतत हेच सांगितलं आहे आणि हे प्रूव्ह झालं आहे की शेजारी फेल्ड स्टेट नसावं, कारण मग बरेच त्याचे प्रॉब्लेम एरियाज असतात, शरणार्थी असतात, त्यांचे तुटलेले, आणि पाकिस्तानमध्ये तर कित्येक आतंकवादी संस्था आहेत। 76 जगात एकूण 121-122 आहेत, त्यातल्या 76 तिथे आहेत। हे लोक जाणार कुठे असं झालं तर, कलह झाला तर? म्हणून या सगळ्या कारणामुळे असं असू शकतं की पाकिस्ताननी हात वर केले। आपण सुद्धा त्याचा नीट विचार करून की आपल्या देशासाठी ते कितपत बरं आहे नाही आहे असा विचार करून सुद्धा हे होऊ शकतं। कारण नंबर 2, अमेरिका अचानक मध्ये खूप तीव्रतेने सक्रिय झाली। तिसरी या गोष्टीवर मी येतच होतो, अमेरिकेवर। त्याचं असं आहे, अमेरिका तेव्हा सक्रिय झाली अशातली गोष्ट नाही। कुठलेही जगात काही, कुठल्या जगाच्या पाठीवर कुठेही काही होऊ दे, अमेरिकेला हे दाखवायचंच असतं की आम्ही तेवढेच ॲक्टिव्ह आहोत आणि आमची गरज आहे। आणि आता तर ट्रम्प आल्यामुळे त्यांनी नक्कीच ते ट्राय केला आणि त्यांनी म्हटलंही, पण ते कारण कितपत आहे
हे आपण त्याच्यानंतर काय झालं याच्यावरनं ठरवू शकतो. सुज्ञ माणसाला हे लागलीच कळेल की जर ते एवढं त्यांनी ब्रोकर्ड गोष्ट होती तर मग दुसऱ्या दिवशी का हल्ले सुरू झाले परत, आणि झाले तर जवळजवळ नाचक्कीची गोष्ट आहे अमेरिकनसाठी. तर त्यात विशेष तथ्य आहे की नाही हे सुद्धा आपल्याला चाचपडून पाहावं लागेल. कारण याचं मुख्य कारण हे आहे की भारताने नेहमीच म्हटलं आहे आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने सगळ्यांनी की आम्ही दोघंच हे सॉल्व करू, आम्ही तिसरा मध्यस्थ याला मानणार नाही. त्यामुळे ही थेअरी अजून थोडी हे होते. आलं लक्षात? सगळ्यांना आपापला म्हणजे त्यात काय आहे माझ्यासाठी हे दिसत असतं. अमेरिकेलाही थोडं काही दिसलं असेल तर ती शक्यता आहे. पण जर ती शक्यता आहे तर अमेरिकेने हे का केलं असेल, तर तिथे आपला चौथा मुद्दा येतो. तो चौथा मुद्दा असा की तुमच्या चॅनल्सवरही दाखवण्यात आलं होतं की त्यांनी त्या मीटिंग घेतली ती, आणि अणू बॉम्बची शक्यता आहे का वगैरे हे चर्चा झाली होती. अणुबॉम्ब वगैरेची शक्यता कमीच असते, कारण ते डेटरन्ससाठी वापरल्या जातं, म्हणजे दुसऱ्याला त्यांनी भानगडीत पडू नये म्हणून हे केल्या जातं. पण ती एक शक्यता टोटली नाकारता येत नाही, कारण जसं मी सांगितलं फेल्ड स्टेट झालं तर ही गोष्ट कोणाच्याही हातात पडू शकते. हे सगळ्या जगाला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे, जगाला माहिती आहे. तर मे बी म्हणून अमेरिकेने प्रवेश केला आणि सांगितलं की सध्या थांबवा, इथे या गोष्टीला इतकं वाढू द्यायचं नाही की त्याच्यावर परिणाम होईल. हा मुद्दा नंबर 4. पाचवा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण हल्ले करायला लागलो ड्रोन्सनी, आपण विमानं थांबवून दिली, ड्रोन्सनी सुरू केलं, तर आपल्याला त्यांनी आपल्या डिफेन्स इन्स्टॉलेशनवर केलं, त्यामुळे आपण पण त्यांच्या डिफेन्स इन्स्टॉलेशनवर सुरू केलं. तर ज्या एअरफील्ड आहेत त्या लाईनीत सरगोदा अमुक तमुक त्या सगळे पूर्ण ती लाईन आपण घेतली. आता प्रश्न हा आहे ज्याचं उत्तर जगाजवळ आहेच की त्यांचं हे न्यूक्लिअरचं कुठे आहे ठिकाण. तर जेव्हा तुमचे हमले असे सुरू होतात आणि ते न्यूक्लिअरच्या जवळ जाण्याची शक्यता होते, शक्यता ही आहे म्हणून अमेरिकेने प्रवेश केला त्यात आणि आपण मानलं पण. लक्षात? तर पण युद्धाचं एवढं त्याचं बाऊ करण्याची गरज नाही असं मला वाटतं. पण जेव्हा आपण कारणं शोधतो तेव्हा हे कारणसुद्धा याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे मला असं वाटतं या 4 कारणांमधलं कुठलंही कारण वरचं किंवा खालचं असं असू तसं कुठला पलटा भारी होता हे आपल्याला कळत नाही. शेवटी आपल्याला या भारत देशाला सुद्धा जगाबरोबर राहायचं आहे. त्यामुळे डिप्लोमसी आणि आपली जी इमेज आहे भारताची इमेज आहे शांतताप्रिय देश, त्याला अनुसंगून सुद्धा हे होऊ शकतं, नाकारता येत नाही. किती चांगलं किती वाईट हे जर आपण आत्ता तुर्तास सोडलं तर हे नक्की की फौजांना म्हणजे आपल्या लष्कराला हे नक्कीच वाटलं असेल की अजून थोडं थांबायला हवं होतं. पण पॉलिटिशियन्सला काय वाटतं हे तितकंच महत्त्वाचं, कारण आपण लोकशाही आहोत. ज्या दिवशी सीजफायर झाला त्या दिवशी असं म्हटलंही गेलं की कुठंतरी सैन्य दल जे आहे ते आणखी 24 ते 48 तास त्यांना असं वाटत होता की ऑपरेशन सिंदूरची कंटिन्युटी ठेवून दहशतवादाची पायामुळं आणखी जोरदारपणे खोदण्यात यावी आणि ती संधी मिळावी. मात्र ती संधी मिळू शकली नाही. नक्कीच. पण यातही अशी एक गोष्ट येते, जेव्हा तुम्ही लष्कराच्या बाजूने विचार केला तर हे खरी गोष्ट म्हणता येईल. परंतु जर तुम्ही दुसऱ्या बाजूनी म्हणजे आपण लोकशाहीत आहोत तर सरकारने जो विचार केला असेल तो अर्थातच लष्कराच्या इनपुट्सवरच असेल. पण कशावरून 48 तास? मग किती असं आपण समोर ढकलत राहायचं, किती आपण ढकलत राहायचं, केव्हा थांबायचं हे प्रश्न उद्भवतातच. त्यामुळे अशा वेळी जे आपण डिसिजन्स घेतो किंवा ठरवतो की ही गोष्ट करायची त्याला जर तर खूप असेल. म्हणूनच आज मी तुम्हाला चर्चेला सुरुवात करताना सांगितलं, आपण काही प्रेक्षकांना हे सांगणार नाही की हे कारण आहे म्हणून हे झालं, पण आपण प्रेक्षकांचं कुतूहल जागृत करूच शकतो
की हे 5 गोष्टी जगभरात याचा म्हणजे काय इन्फ्लुएन्स असू शकतो. म्हणजे कुठल्याही देशात 2 देशात जर काही झालं कॉन्फ्लिक्ट तर हीच 5 कारणं परत येतील. फक्त लोकल काय आहे ते बदलेल. जसं पाकिस्तानचं आंतरिक कलह तो दुसरीकडे दुसरा असेल. परंतु इतक्या गोष्टींचा विचार हा आपण सामान्य नागरिक करत नाही. पण जो उच्च पदावर असतो, ज्याच्यावर देशाचा पूर्ण भार आहे, मी इथे कुठल्याही पॉलिटिकल पार्टीकडनं बोलतो आहे किंवा वाचवण्यासाठी करतो आहे असं नाही, पण हा प्रश्न इतकेदा येत होता की माझा विचार आला की आपण म्हणतो तर आहे की आपलं वायुदल सक्षम आहेच, त्याबद्दल प्रश्न नाही, पण कुठल्या बाबतीत सक्षम आहे, कुठल्या बाबतीत नाही, कुठल्या ह्याच्यात आहे, हे असं सगळीकडे असतंच. आणि पाकिस्ताननी बालाकोटनंतर हातावर हात धरून बसले नाही आहे, आणलंच त्यांनी. सॅप 2000 त्याच्यानंतरच जवळजवळ आणलेला आहे. तर ह्या विमानांचा उपयोग असाच आहे की आपण शेजारी, त्यामुळे किती 100-200 किलोमीटरवरून आपले विमान उडत आहेत, त्यांची विमानं तर उडल्याबरोबर सुद्धा कळू शकतात दोघांनाही. त्यामुळे आणि त्यानंतर विमानाचा वापर झाला नाही आहे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पण आपल्या एअर डिफेन्स सिस्टम इतकी चांगली होती, चपलक होती आणि त्यांनी इतकं उत्तम कार्य केलं की त्याच्या जोरावर त्यांचे ड्रोन्स आपण हाणून मारू शकलो आणि मिसाईल्स हाणून मारू शकलो. आणि त्यांचे मिसाईल्स आपण हाणून मारले तरी आपले मिसाईल्स आणि आपले ड्रोन्स तिथे पोचत होते टार्गेटवर. आता लोक काय एकदा फॉग ऑफ वॉर जे मी म्हटलं ना, त्यात कुशंकांना अंत नसतो. आता आपण खरं बोलतोय की नाही, ते खरं बोलतोय की नाही हे बोलच, पण जेव्हा प्रेस कॉन्फरन्समध्ये काही याच्याबरोबर एक्झाम्पल बरोबर जेव्हा सांगितलं येतं तेव्हा आम्हाला असं वाटतं ते मानलं पाहिजे. त्यामुळे आपले किती पडले, त्यांचे किती पडले विमानं हा प्रश्न अगदी पहिल्या दिवसानंतर आहे, पण त्यानंतर विमानांचा वापर जर तुम्ही पाहिला किती कमी कमी होत गेला. त्यामुळे ते प्रश्न अनिर्णित राहिले हे नक्की, पण का राहिले हे आपण स्वतःच ठरवायला पाहिजे. आणि या टॅक्टिक्स बदलत असतात, त्याचं वेगवेगळं रूपांतर होत असतं. टॅक्टिकल ॲक्शन डेफिनेटली इन्फ्लुएन्सेस स्ट्रॅटेजिक डिसिजन, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला मला स्वतःचं याचा एक्झाम्पल आहे म्हणून आता सांगतो, म्हणजे प्रेक्षकांना कळेल मी एक बरोबर काय म्हणतो आहे, काय टॅक्टिक. मी 2008ला दौलत बेग ओल्डीला जगातल्या सर्वात उंच धावपेटीवर विमान उतरवलं. ते विमान उतरवणं काय आहे, एक टॅक्टिकल ॲक्शन आहे लोअर लेवलला, पण त्याचे स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेजेस आपल्याला त्यानंतर इतके मिळाले, त्याची माहिती आणि त्याचं आपल्याला कळलं 2020मध्ये जेव्हा गलवान झालं. तसंच एक्झाम्पल आत्ताच आहे. आपण या टॅक्टिकल ॲक्शन करतो आहे, पण त्याचं स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेजेस काय मिळत आहेत यावर डिपेंड करतं की सीजफायर करायचा की नाही, केव्हा करायचा तो आपला प्रश्न आहे. परंतु जर लष्कराला वाटत होतं 48 तास, तर सरकारला वाटत असेल कशावरून 48 तास, कशावरून 72 नाही. आणि त्यांचे कंपल्शन्स हे मोठ्या प्रमाणावर असतात. आणि लोकशाही जर आपल्याला पाहिजे तर हे नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे की डिसिजन जे सरकार आहे त्यांच्यावरच अवलंबून राहील आणि ते बरोबरही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या आपल्या चर्चेमुळे का लवकर का, टायमिंग करेक्ट का, हे झालं का, याच्यावर खूप चर्चा करायची असेल तर या 4 मुद्द्यातच करायला पाहिजे आणि स्वतः ओळखलं पाहिजे. पण झालं काय, एवढा त्याचा सीजफायर गोंधळ होऊन काही थांबलं नाही, सगळं ते सुरूच राहिलं. म्हणजे अमेरिकेचा हस्तक्षेप हा पॉईंट सरळ ड्रॉप होतो असं मला वाटतं. उरलेले 3 प्रेक्षकांनी ठरवावं काय आहे ते. त्यामुळे मला हेच म्हणावं असं वाटतं की आजच्या चर्चेत आपण काय केलं किंवा आपण पुढे काय करणार हे न बोलता किंवा त्याचा संबंध यात न आणता पूर्ण जगभरात जे अप्लाय होतं
त्याच्यावर अवलंबून आपण आपली स्थिती कशी बघावी, निरीक्षण करावं आणि काय त्यातनं फलित निघतं ते पाहावं, सोल्युशन काय आहे ते पाहावं असं मला वाटलं. म्हणून मी तुमच्या प्रश्नाचं इतकं सविस्तर आज उत्तर दिलं. तर दोन्ही देशांमध्ये सीज फायर नावाची एक जी गोष्ट अचानक 10 मेच्या संध्याकाळी समोर आली, त्यामागची कारणं काय आहेत? अगदी सैन्य आणि लष्करी दृष्टिकोनातून कारणं काय होती, शत्रू राष्ट्राच्या स्थितीवरून कारणं काय होती, आणि सर्वात महत्त्वाचा की जी एक निवडलेली सरकार आहे त्यांना जागतिक स्थितीनुसार काय निर्णय घ्यावे लागले, त्याचा एक उत्कृष्ट विश्लेषण जे आहे ते सूर्यकांत चाफेकर सरांनी आपल्याला करून दिलं आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.